नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच अशी आशा पुन्हा एकदा बळावली आहे. मात्र या सर्व चर्चांवर राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत आणि स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक समिती नेमली असून 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्यात येईल अशी ग्वाही दिली आहे. परंतु कर्जमाफी नेमकी कोणाला दिली जाणार, किती रकमेपर्यंत दिली जाणार, किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार, याबाबत अजूनही काहीच स्पष्ट नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की कर्जमाफीसाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा नेमकी का सुरू झाली आहे. 2017 आणि 2019 मध्ये झालेल्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना किती रकमेपर्यंत दिलासा मिळाला होता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकार सध्या तरी खरंच कर्जमाफीसाठी तयार आहे का? यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या ॲग्रोवन शोमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी नेत्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. थकीत कर्जदारांसोबतच 2025 मध्ये ज्यांनी नवीन कर्ज घेतलं आहे किंवा ज्यांनी कर्जाचं नूतनीकरण केलं आहे परंतु 2025च्या अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत, अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीमध्ये सामावून घ्यावं अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली होती. या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना 30 जूनची तारीख निवडण्यामागे हेच कारण असल्याचं स्पष्ट केलं आहे. आता कर्जमाफीच्या चर्चेला पुन्हा जोर येण्याचं प्रमुख कारण म्हणजे राज्य सरकारच्या आदेशानुसार बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहकारी बँकांनी थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. सर्व सहकारी बँकांमार्फत त्यांच्या अंतर्गत असलेल्या सोसायट्यांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती गोळा केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दिलेली कर्ज रक्कम, त्यांनी भरलेली रक्कम तसेच थकीत कर्ज याबाबतची माहिती मागवली जात आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा 7/12 उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड, फार्मर आयडी, बँक खात्याची प्रत तसेच आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर तसेच मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांचे प्रमाणपत्र अशी सर्व कागदपत्रे बँकांकडून मागवली जात आहेत. या संदर्भात सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांना सूचना दिल्या जात असून गटसचिवांकडे कागदपत्रे तातडीने सादर करण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळेच शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर चढला आहे. मात्र हे स्पष्ट लक्षात घ्या की अद्याप कर्जमाफीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. बँकांकडून केवळ माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. ही माहिती थेट कर्जमाफीसाठीच वापरली जाईल असं कुठेही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. राज्य सरकारला मागील कर्जमाफीची माहिती हवी आहे, कारण असे अनेक शेतकरी आहेत जे पात्र असूनही आज तागायत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे थकीत कर्जदार असोत किंवा चालू कर्जदार असोत, त्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करावीत, अन्यथा त्यांची माहिती पोर्टलवर नोंदवली जाणार नाही अशी सूचना सहकारी बँकांनी नोटिसांद्वारे दिली आहे. सध्या राज्यात तब्बल 35,477 कोटी रुपयांची पीक कर्ज थकबाकी शेतकऱ्यांवर आहे. 2017 मध्ये राज्य सरकारने 1.5 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती, तर 2019 मध्ये 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे आता 2026 मध्ये होणारी कर्जमाफी नेमकी किती रकमेपर्यंत असेल याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मात्र कर्जमाफी तातडीने करण्याची गरज असताना देखील मागील 1 वर्षापासून वेळ काढूपणा होत असल्याचं चित्र आहे. 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन हे त्याचाच एक भाग मानलं जात आहे. दुसरीकडे केवळ गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यात येईल असं वातावरण तयार केलं जात आहे. आधीच शेतमालाला योग्य दर नाहीत, त्यातच अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे कर्जमाफी करताना अटी शर्तींचा अडसर आणू नये हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सध्या तरी सहकारी बँकांकडून येणाऱ्या सूचनांमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी आशा वाटत आहे. आता तुमच्यापर्यंत अशा कोणत्याही सूचना सहकारी बँकांकडून आल्या आहेत का? सोशल मीडियावर व्हायरल होणारी पत्रे किंवा नोटिसा तुम्हाला मिळाल्या आहेत का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर अजून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा. पुन्हा भेटू. तोवर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.